16 जानेवारीला मंगळ या ग्रहाने मकर राशीमध्ये राशी परिवर्तन केले. मंगळ हा ग्रह मकर राशीमध्ये उच्चचा मानला जातो. सूर्यासोबत असल्या कारणाने मंगळ सध्या अस्तावस्थेत आहे. कन्या राशीच्या 5व्या घरामध्ये राशी परिवर्तन झालेलं आहे. त्यामुळे बुद्धी आणि कृती याचा एक संयोग तुम्हाला पाहायला मिळणार. इथे तुम्हाला असं जाणवेल की खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला बुद्धीचा आणि चांगल्या म्हणजे थोडक्यात प्रॅक्टिकल गोष्टीने तुम्हाला डिसिजन घ्यावे लागतील. भावनेच्या आहारी जाऊ नका. बुद्धी तीक्ष्ण असेल त्यामुळे स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी खूप चांगला काळ आहे. जर तुम्हाला एक्झाम असेल तर नक्की तुम्हाला यश मिळेल. त्यामुळे नक्की चांगला अभ्यास करा, हार्डवर्क करा, चांगल्या गोष्टी होतील. ज्यांना संतान नाही आहे त्यांना असं वाटतंय की आपल्याला मूल व्हावं तर त्यांच्यासाठी पण चांगला योग आहे. त्याचबरोबर ज्यांचं लग्न करायची इच्छा आहे आणि तुम्हाला क्लिअरिटी सुद्धा येईल लग्न कसं कुणाबरोबर करतोय आपण काय या गोष्टी होतील आणि त्याही गोष्टी तुमच्या मार्गी लागतील. त्याचबरोबर एक लक्षात घ्या की शुक्र हा तुमच्या भाग्यस्थानाचा आहे. त्यामुळे इकॉनॉमिकली सुद्धा खूप चांगल्या गोष्टी घडतील. काही गोष्टी तुम्हाला अचानकपणे मिळतील. लाईक थर्ड पार्टीचे जे पेमेंट असतात लाईक ब्रोकरेज असतात, सेल्सवाले असतात किंवा थर्ड पार्टी रिलेटेड काम करतात यासाठी खूप चांगलं आहे. अचानकपणे त्या लोकांना फायदा होईल. पण शेअर मार्केटमध्ये पण मी तुम्हाला सांगेन पण ज्यांनी जे फक्त अफवांवर विश्वास ठेवतात त्यांना फार घातक काळ आहे. पण जे खरंच मनाने आणि डोक्याने विचार करतात त्यांच्यासाठी फार चांगला काळ आहे. पण सूर्य हा 12व्या घराचा स्वामी आहे. त्यामुळे खर्च सुद्धा खूप दाखवतं. तब्येतीची काळजी घेणं गरजेचे आहे. हट्टी व्हाल किंवा पटापट रागाने डिसिजन घ्याल किंवा काही पटकन ऐकणार नाही. तर जर मन शांत ठेवलं आणि चांगल्या गोष्टी केल्या तर येणारा काळ हा तुमच्यासाठी नक्कीच चांगल्या गोष्टी घेऊन आलेला आहे. पुन्हा एकदा सांगते इमोशनली डिसिजन घेऊ नका. खूप प्रॅक्टिकल आणि खूप शांत राहून स्वतःला कंट्रोल करून जर तुम्ही गोष्टीचा नीट विचार करून डिसिजन घेतला तर नक्कीच आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी होतील. उपाय जे सांगितले ते नक्की करा. बेस्ट.